नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या पाच पाकडी परिसरामध्ये आहोत आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन या ठिकाणी चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आता जे आहे वंदे मातरम संघ ठाणे जिल्हा आयोजित भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या आयोजनाखाली हा संपूर्ण मंडळ या ठिकाणी आपण पाहतोय। या मंडळाच्या गणपती या ठिकाणी वाजत गाजत या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। वंदे मातरम संघ ठाणे जिल्हा आयोजित भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या माध्यमातून या संपूर्ण गणेशोत्सव मंडळाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले आणि ह्या वर्षी आपण पाहिलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महेश्वर घाट किल्ल्याचा या ठिकाणी भव्य दिव्य देखावा साकार करण्यात आलेला आहे। ओम स्वस्तिन इंद्रो वृद्धक्रमाः स्वस्तिन पूजा विजवेदाः स्वस्तिन साक्षोमारी स्वस्तिन बृहस्पतिर्ददातु। ए चला बाजूला 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 अजय अजय ए बाबा इतका स्लो काय पिक्चरची शूटिंग एवढी नाही। बोला गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया। अवधातारम अवाधूतारम अवधिष्वाम। हे इथेच थांब, हे इथेच थांब। हे कुणाल अरे अरे पण पहिले तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या किल्ल्याचा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी साकार करण्यात आलेला आहे। वंदे मातरम संघ ठाणे जिल्हा आयोजित या ठिकाणी मागी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आपण पाहतोय भाजपचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंडळाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मंडळाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या किल्ल्याचे भव्य दिव्य देखावा या ठिकाणी साकार करण्यात आलेला आहे। संपूर्ण परिसरामध्ये विद्युत अशी रोषणाई या ठिकाणी या मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विविध सांस्कृतिक उपक्रमाचा या ठिकाणी आयोजन आहे। ह्या संपूर्ण गणेशोत्सव दिवसामध्ये या ठिकाणी मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे।
अरे नाही होणार, हाईट जास्त आहे. ऐका, हाईट जास्त आहे, हाईट जास्त आहे. नको हाईट मोबाईल आणणं म्हणजे इको फ्रेंडली लक्षात ठेवा. देसाई तुम्ही पुढे चला. म्हणून पाहिलं तर संपूर्ण पाच पकडी परिसर या ठिकाणी विद्युत रोषणाईने सजवलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा गणपती आपण जर पाहिला तर 7 दिवस या ठिकाणी आपल्या लाडक्या भक्तांसाठी विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळतो. वंदे मातरम संघ ठाणे जिल्हा आयोजित आपण पाहिलं तर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या किल्ल्याचे जे आहे महेश्वर घाट देखावा या ठिकाणी साकार करण्यात आलेला आहे. आपण पाहिलं तर या संपूर्ण 7 दिवसामध्ये विविध सांस्कृतिक असतील, आरोग्य विषयाचे शिबिर असतील, या ठिकाणी त्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि महाराष्ट्र राज्यातील विविध मंत्री असतील, राजकीय नेते असतील, या ठिकाणी या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी देखील येणार आहेत. संपूर्ण वंदे मातरम संघ या गणेश मंडळाचं आयोजन जे आहे भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि या संपूर्ण 7 दिवसामध्ये जे आहे विविध कला सांस्कृतिक उपक्रम असतील, त्याचसोबतच आरोग्य शिबिराचे आयोजन असेल, हे मंडळाच्या वतीने या ठिकाणी होण्यात येणार आहे. हॅलो मॅडम. आगमन सोहळा या ठिकाणी जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा या कचराळी तलाव परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहिलं तर या ठिकाणी भव्य असा आगमन सोहळा या ठिकाणी परमार्थ निकेतन पाच पकाडी येथे पार पडतोय. वंदे मातरम संघ आयोजित या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आता संपूर्ण या बाप्पाचं आगमन सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. सावकाश 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 हळू 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 या जाऊ दे. असं फिरवा. तिकडे जा, तुम्ही मागे जा, तुम्ही मागे जा, तुम्ही मागे जा.
आहे. त्या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. आकर्षक आणि मनमोहक अशी गणेशाची मूर्ती विराजमान झालेली पाहायला मिळते आपल्याला. थोडे गर्दी मागे असो. आत्ता जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाचं या ठिकाणी विराजमान झालेलं आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष व वंदे मातरम संघ ठाणे जिल्हा आयोजित या ठिकाणी या संपूर्ण माघी गणेशोत्सव मंडळाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. संपूर्ण 7 दिवस जे आहे ते आपला बाप्पा आहे, लाडका बाप्पा जो आहे तो आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आताच जे आहे भव्यदिव्य आगमन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, बाप्पा बाप्पा गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा लेलेसाहेब काय सांगणार? गजाननाचा थाटामाटात आगमन सोहळा झालेला आहे, कशा पद्धतीने हा उत्सवाचा आहे? नक्कीच सालाबादप्रमाणे यावर्षी देखील माघी गणेश जयंतीचा अत्यंत उत्साह ठाणेकरांमध्ये आहे. अत्यंत आपण बघत असाल लाघवी आणि सुंदर साजिरे रूप मनोहर त्याला म्हणतात, अशी अप्रतिम अशी मूर्ती रत्न जडित कानी कुंडल असं सर्व त्या गणपतीला सजवून आम्ही इथे बसवलंय. सर्व वंदे मातरमचे स्वयंसेवक कार्यवाहक हे या कामाला लागलेले आहेत आणि या निमित्ताने या विभागातली ठाणे शहरातील मोठ्या प्रमाणात युवक आणि तरुण हे संघटित होतात आणि बाप्पाची उपासना करतात. सर्व ठाणेकरांना मी आवाहन करतो की गणेश जयंती हा अत्यंत महत्वाचा सण आहे, महत्वाचा एक धार्मिक दिवस आहे. या दिवशी आपण सर्वांनी गणरायाचरणी प्रार्थना करावी आणि आपला सर्व ठाणे शहर सुजलाम सुफलाम होईल अशी त्याच्याकडे आपण प्रार्थना करूया. नक्कीच आपल्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले आपल्यासोबत होते. या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलेलं आहे की आपल्या लाडक्या बाप्पाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि आताच आपण पाहिलं तर वंदे मातरम संघ ठाणे जिल्हा आयोजित यांच्या वतीने या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आणि माटा या ठिकाणी आगमन सोहळ्यामध्ये आपला लाडका बाप्पा या ठिकाणी विराजमान झालेला आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा.